कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही चारुलता आईंशी नाही, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करताय। नका करू हे लग्न, विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज। तुम्ही काहीच का नाही बोललात अधिपती? गप्प का आहात तुम्ही? मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतेय, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मला वचन दिलं होतं ना तुम्ही नेहमी साथ देण्याचं, मला सपोर्ट करण्याचं। का माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात? नात्यात विश्वास हवा ना अधिपती। मी तुमच्या संगच आहे, मी कुठे जाणार नाही। फक्त तुम्ही शांत व्हा, आपण बोलूया नंतर। नंतर नाही, मला आत्ता बोलायचंय, मला आत्ता बोलायचंय अधिपती। प्लीज प्लीज ऐका। मला हिचा त्रास बघवत नाही डॉक्टर, प्लीज काहीतरी करा। सुलभा सिस्टर, प्लीज इंजेक्शन रेडी करा। येस डॉक्टर। इंजेक्शन? अहो काय नाही होणार। मला आत्ता लक्षात येते अधिपती, हे सगळे सामील आहेत। अगं मला तर वाटतं हे डॉक्टर हे सुद्धा खोटं बोलतायत। तुम्ही खोटं बोलता ना? हा, यांनी सांगितलं म्हणून तुमचा प्लॅन आहे ना? भुवनेश्वरी मॅडम तुमचा प्लॅन आहे ना? तुम्ही सांगितलं ना ह्यांना खोटं बोलायला? अक्षरा, तुम्ही या नर्स ह्या पण खोटं बोलतायत। नाही ग, अहो ह्यांचं नावच नाही, ह्याच खोट्या आहेत। ह्यांचं नाव नीरज आहे, सुलभा नाही त्या। अधिपती मला खोटं बोललेलं सहन नाही होत। मी हा एवढा मोठा खोटेपणा नाही सहन करू शकत। आपण नको थांबायला इकडे, आपण घरी जाऊया। चला अधिपती, चला ना। मंदा सिस्टर, त्यांना जायला सांगा। त्यांना नकोय, मला इंजेक्शन नकोय, प्लीज मला नकोय इंजेक्शन। अधिपती काय नाही करणार। मला हे सारखे इंजेक्शन देतात आणि गुंगी येते। प्लीज त्यांना सांगा मला नको इंजेक्शन। मला खूप भीती वाटते आता इंजेक्शनची। तुम्ही घाबरू नका, मी आहे ना। काहीच नाही झालं। नाही सोडा मला, झालं। बघा लगेच झालं। बरं वाटेल तुम्हाला। मला काय वाटतंय, पेशंटला आराम करू द्या, आपण सगळे बाहेर जाऊया। काय नाही, आता बरं वाटतं। आता बरं वाटतं। या इकडे झोप मला, तुम्ही इकडे आरामात या इकडे माझ्या संग या बरं, या हळूहळू या। हा सावकाश। मी आहे तुमच्या संग, 7 जन्म। एक रिक्षा गावा नाही तर खपले का काय समधी? बचा तो इथं काय करतोय? जेलात होतास ना तू? बाहेर का आलास? तू काय करते इथं? तू त्या दुर्गेश्वरी मॅडमची पोरगी ना? काय चुनफुकाला काय चुनचुला चंचला नाव आहे माझं। चंचला, तू काय करते इथं? पळ घरला। ए तुला काय करायचंय रा? मला जायचं तर जाईल मी। हा तू जेलात होतास ना? बाहेर कवा आलास आणि कसा आलास? तर टोनग्या ए चुनचुला, टोनग्या बोलायला तुझ्या घरचं खातो का शेंबडे? शेंबडे तू शेंबडा, तुझं खानदान शेंबडे या। ए खानदानावर जायचं नाही। खाली घे हात।
अंगावर हात उचलायचा नाही माझ्या, कळलं ना? टच बी नाही व्हायला पाहिजे, नाहीतर परत जेलात पाठवून तुला. आणि हात उचलाय मी काय तुझी बायको नाही. ते बटाट्यासारखे डोळे आहेत ना, ते बारीक करा दे, बारीक करा दे. माझं अजून लगीन नाही झालंय. असा वागत राहिला तर होणार बी नाही. तुला काय करायचं माझ्या लग्नाचं? हा, मी न माझी होणारी बायको आहे ना, आम्ही दोघं काय ते बघून घेऊ. तू जा ना बाई घरला, तुझं काय इथं? मी नसती जात कुठं. नाही जात? मग मी जातो. अधिपती संगत लगीन केल्याशिवाय मी कुठं बी जात नसती. अगं नको जाऊ ना बाई, नको जाऊ. कोणी सांगितलंय जा म्हणून? मला काय करायचंय, तू लगीन कर नाही तर नको करू. मी काय तुमच्या लग्नाच्या अक्षता वाटायला येऊ का? नाही 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 नाही, थांब. तू ना वाटण्यापेक्षा टाकायला ये. अगं ये बाई, कमी आहे काय का डोक्यात? का डोक्याची दही करती? नाहीये ना आपल्याकडे डोकं, मग चालवत जाऊ नको. तू जा घरला, जा पटकन. जाती या घरला जाती आणि अधिपतीला जाऊन सांगती का बजा भेटला होता. आणि मग काय होईल का मला त्याच्या बायकोच्या म्हणण्याला दुजोरा देता येईल ना. नाही हा नाही, हा हा जाती मी. असं नाही करायचं. हा, जाती तू बजा. ए टुंचुला, ए कंकू चुंकुला, काय तू ए हट. काय ग, कुठं गेलती तू कामे असतात मला माझी. एवढ्या रात्रीची? अगं दुनियेची खबर काढायची असती मला. दुनियेचं सोड, आधी घरातलं बघ. चारुलताबाईंना फोन लाव आणि बघ तिकडे काय झालं ते. सोनबाईची मला काळजी वाटते बघ. लाव फोन लाव. आव चारुलताबाई, समजा ठीक आहे ना व? सुनबाई ठीक आहे ना व? नक्की काय झालंय तिला? डोक्यात काहीतरी बिघाड झालाय. म्हणजे बिचारी, तुम्ही एकदम एवढे अपसेट होऊ नका हो. माझा ना मेडिकल सायन्सवर पूर्ण विश्वास आहे. ती लवकरात लवकर बरी होईल. चारू, मला काय वाटतं की हे लग्नाचं जरा आपण होल्ड करूया का? म्हणजे हे मी आधी म्हणालोय, पण आता अक्षराची अवस्था बघितल्यानंतर मला स्ट्रॉंगली वाटते की हे थांबूया आपण. अहो पण आता सगळी तयारी झाली आणि नाही ठीक आहे ना, पण जरा होल्ड करूया सध्या. काय माझं मन नाही लागणार. एकदा अक्षरा घरी आली की मग करूया ना ते लग्न वगैरे. नाही बरोबर आहे की तुम्ही त्या दिवशी बी म्हणला होता की तो काय बाहेर पडलेलाच नाही आहे तुमच्या ताब्यातनं. तर मग आमच्या मंडळींना दिसला कसं मला सांगा बरं. हा नाही बरोबर आहे, ते कळलं, ते सांगितलं तुम्ही मला. पण बघा, नाही साहेब ऐकून घ्या, मी अजून पण सांगतो, तुमच्याकडनं जर एखादी चूक झाली असेल हा तर तुम्ही मला मोकळेपणानं सांगा. मी काय चिडणार नाही, मी काय म्हणणार बी नाही. फक्त मला एवढं कळू दे की आमच्या मंडळी जे सांगतात ते काही चुकीचं नाही आणि त्या ठीक आहेत, एवढंच मला कळलं पाहिजे बस. बाकी अहो ते सांगितलं हो तुम्ही मला, कायदा बिदा मी ते काय म्हणतच नाही आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक. हा ओंक्या, हा नाही मी तुला फोन केला यासाठी, उद्या आपण एक पोलीस स्टेशनला चक्कर मारूया. हां मी मास्तरीनबाईसनी भेटून येतो आधी, मग त्याच्यानंतर आपण जाऊया पोलीस स्टेशनला जरा. भेटूया उद्या. ठीक आहे, हां तेवढंच सांगायचं होतं. ठीक आहे, ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.